श्री स्वामी समर्थ. संपूर्ण जगामध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होत आहे आणि घराघरामध्ये भक्तिमय वातावरण हे निर्माण होत आहे. सर्वांची गणपतीच्या आगमनाची तयारी, सजावट करणे यासाठी लगबग सुरू आहे. तसेच खरेदीसाठीही सर्व बाहेर पडत आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला बाप्पाचे पृथ्वीवर आगमन झाले आणि म्हणून त्यापुढे 10 दिवस बाप्पा हे भक्तांच्या हृदयामध्ये, घरामध्ये हे मुक्कामी असतात. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवर वास करतात आणि घरात गणपती जर आपण बसवला तर वर्षभर बाप्पाचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात. त्याचबरोबर संकटे बाप्पा हरण करतो आणि बाप्पा सुखात ठेवतो. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होणार आहे व 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार उपवास सण साजरे केले जातात. म्हणून 7 सप्टेंबरला गणेशाची स्थापना ही केली जाणार आहे. मुहूर्त म्हटला तर सकाळी 11:10 ते दुपारी 1:39 हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आणि जर आपल्याला या वेळेत बसवणं शक्य नसेल तर आपण दिवसभर कधीही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा स्थापना करू शकतो आणि बाप्पाची सेवा पुढचे 10 दिवस आपण करू शकतो. या दिवशी सूर्योदयापूर्वीच उठावं, शुचिर्भूत कपडे घालावे. शक्यतो लाल पिवळे कपडे आपण जर घातले तर मन स्थिर राहणार आहे. सकाळपासूनच ओम गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळ जप आपण करायचा आहे. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष याचे 11, 21, 51 शक्य होईल तितके पाठ आपण जर केले तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर बाप्पाची विधिवत पूजा स्थापना करायची. बाप्पाला पुढचे 10 दिवस आवडीचे मोदक, लाडू याचा नैवेद्य, गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. चंदनाचा टिळा लावायचा आहे. शेंदूर वाहायचा आहे. जास्वंदीचं फूल, लाल फूल आपण अर्पण करायचं आहे आणि बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. 10 दिवस घरात वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. शक्यतो कुणीही या 10 दिवसामध्ये वादविवाद करू नये, खोटे बोलू नये. बाप्पाला आनंद निर्माण होईल असंच वातावरण घरात असावं. रिद्धिसिद्धीचा दाता आणि सर्वांचे संकट दूर करणारा बाप्पा हा छोट्या छोट्या गोष्टींनी प्रसन्न होणारा आहे. फार लवकर तो आपले मागणे पूर्ण करत असतो. म्हणून बाप्पाला ज्या काही गोष्टी आवडतात त्या सर्व नक्की करायच्या आहे. मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. दुर्वा, शमीपत्र हे बाप्पाला नित्यनियमानं वहा. बरेच जण बाप्पाला जानवे चुकीच्या पद्धतीने घालतात, तर जानव्याचा जो घालण्याची पद्धत आहे ती नीट समजून घेऊन मगच ते जानवं अर्पण करा. बाप्पाला छान रांगोळी, सजावट आणि धूप दीप आरती याने प्रसन्न करा. सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही बाप्पाजवळ प्रार्थना करते. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.